सर्वांना नमस्कार। शेतकऱ्यांना मदत मिळावी, त्यांना काही आधार व्हावा यासाठी सरकारच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात। महाडीबीटी बियाणे अनुदान योजना ही त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे। आता काही दिवसातच शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरण्याला सामोरं जावं लागणार आहे आणि आत्तापासूनच शेतकरी बियाणे खरेदी करत असतो। ही बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि अशा काळामध्ये बियाणे खरेदीवर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो आणि या खर्चामध्ये त्याला अनुदान मिळावं या उद्देशानं सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत सोयाबीन असेल, तूर, उडीद, मूग अशा प्रकारच्या बियाणांच्या खरेदीवर 50 ते 100% इतके अनुदान सरकारच्या वतीनं दिले जातं। काही बियाण्यांच्या खरेदीवर तर 100% अनुदान सरकारकडून दिलं जातं। तर मग ही योजना कोणासाठी आहे? तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकरी गटांसाठी आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले गट तयार केले आहेत त्यांना तर 100% अनुदान सरकारच्या वतीनं दिलं जातं। तर या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी आपला अर्ज सादर करायचा आहे। वेळेच्या आत अर्ज सादर करायचा आहे। 27 मेपर्यंत आपला अर्ज सादर करण्याची मुदत सरकारने वाढवलेली आहे। म्हणजे आणखी 2 दिवस आहेत या योजनेअंतर्गत आपला अर्ज सादर करण्यासाठी। तर मग या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना जी काही माहिती आहे ती खरीखुरी माहिती द्यायची आहे। तर मग या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? तर महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून हा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। हा अर्ज सादर करताना शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12, 8अ उतारा, फार्मर ID हे सगळे कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि हे करताना काही दक्षता घ्यायची आहे जेणेकरून शेतकऱ्याचा हा अर्ज बाद होणार नाही। तर त्यासाठी काय करायचं? तर आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक या सगळ्या कागदपत्रावरचे जे नाव आहेत, शेतकऱ्याचं नाव आहे ते एकसारखं असायला पाहिजे। त्याचबरोबर मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असला पाहिजे। अर्जात दाखवलेले पीक आणि पिकाचे क्षेत्रफळ हे खरोखर असले पाहिजे। खोटी माहिती अपलोड केली तर अर्ज बाद होऊ शकतो आणि म्हणून मग हा अर्ज सादर करताना जी काही कागदपत्रे आहेत ती स्पष्ट दिसण्यायोग्य अशी कागदपत्र अपलोड केली पाहिजेत। आणि ही कागदपत्र अपलोड केल्यानंतर जो काही ॲप्लिकेशन ID आहे तो ID शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवायचा पुढील प्रक्रियेसाठी आणि अशा प्रकारे हा अर्ज सादर करायचा आहे। या अनेक अर्जापैकी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि ज्या शेतकऱ्यांची निवड या योजनेअंतर्गत होते त्या शेतकऱ्यांना काही पिकावर 50%, काही पिकावर 80%, काही पिकावर 100% बियाण्याच्या खरेदीवर अनुदान दिले जाते। आणि म्हणून ही योजना अत्यंत उपयुक्त योजना आहे, फायद्याची योजना आहे। या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 27 मेपर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अद्ययावत आणि अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।